जय गुरु. ऐकू येते? जय गुरु. हा, हो ऐकू येते. सर, येते. जय गुरु. जय गुरु. तर आपण काल 50वा श्लोक योग कर्मसु कौशलम याच्यावरती घेतला होता. तर त्याच्यावर काही प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊया. हं? नाही येत ना अजून काही प्रश्न? जय. दोन आपण व्याख्या बघितल्या योगाच्या. समत्वम योग उच्यते आणि योग कर्मसु कौशलम. बरोबर. त्यामुळे योग म्हणजे काय? हं? हे आपल्याला आता नक्की कळलं. कर्मयोग या दृष्टीने. अजून एक दुसरा समाधी योग पण आहे. तो अजून 3-4 श्लोकांनी येणार आहे, पण तो आपण नंतर बघू. ठीक आहे. तर आता पुढचा 28वा श्लोक, 51वा श्लोक. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्ति नामयम्. तर याचा अन्वय आहे ही बुद्धियुक्ताः मनीषिणः कर्मजं फलं त्यक्त्वा जन्मबंधविनिर्मुक्ताः अनामयं पदं गच्छन्ति. असं याचं अन्वय आहे. आता याचा अर्थ बघू. ही म्हणजे काय? कारण की. हां, म्हणजे वरती जे आधी सांगितलं योग कर्मसु कौशलम, ते कौशलत्व काय आहे? तर याचं कारण असं की बुद्धियुक्ता मनीषिणः. आता हे बुद्धियुक्त इथे संस्कृतमध्ये मनीषी म्हणजे विद्वान. संस्कृतमध्ये मनीषी म्हणजे मनात जी इच्छा येईल ते मनीषी असा त्याचा अर्थ नाही. हं. अं, मनीषा आहे का क्लासमध्ये? मनीषा केकरे. आहे सर. आहे ना? पण मनीषाचा अर्थ आपण एकदा मागे बघितला होता ना, तसं. हो हो. हा, तर तेच. तर मनीषिणा हा म्हणजे विद्वान या अर्थाने. हा, आणि बुद्धियुक्ता आणि अ, आता ही जी बुद्धियुक्ता हे जे आहे ना, हे ज्ञाननिष्ठ म्हणजे ज्यांना ज्ञानबुद्धी प्राप्त झालेली आहे, ज्ञाननिष्ठ ज्याला म्हणतात, असे विद्वान. जनरल विद्वान नाही. ज्यांना बुद्धियुक्ता मनीषिण हां, म्हणजे जे म बुद्धी म्हणजे ज्यांना अशी ज्ञाननिष्ठ आहेत आणि असे विद्वान, ते काय करतात? तर कर्मजम फलम त्यक्त्वा. कर्मजम, कर्मजम, जम म्हणजे कर्मापासून जन्म होणारे, ते फलम त्यक्त्वा. आता इथं कर्मजम फलम त्यक्त्वा याचा अर्थ आपण लौकिक अर्थ असा होईल की कर्माचं फळ ते त्यागतात, असं नाही आहे. कर्माचं जे सरळ फळ असेल, म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे अभ्यास केला, परीक्षेत मार्क मिळाले, उदाहरणार्थ. हां, तर हे एक कर्माचं एक फळ झालं. ते त्या फळाचा ते त्याग करत नाही. हं. पण कर्मापासून होणारं आणि त्याच्या वासनेनी जे सुखदुःखात्मक जे फळ होतं, कर्माच्या संघाने जे फळ तयार होतं, त्याचा ते त्याग करतात. त्याग करतात म्हणजे त्या संघात, त्या आसक्तीत अडकतच नाहीत. हां, फलम तत्वाचा अर्थ म्हणजे त्या संघाने होणारं फळ टाकून, नुसतं कर्माचं फळ नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे, नाही तर गोंधळ होतो बराच. हां, मग काय होतं? त्या वासनाक्षय झाल्यामुळे किंवा त्या कर्माची वासनाच नसल्यामुळे त्याचं सुख दुःख वासना या सगळ्या जातात, आणि मग ते जे वासनारूप फळ ते त्याचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्ता हा. मग ते काय करतात? जे आपण जन्ममृत्यू परंपरा जी आहे, हां, त्यातनं ते हा जन्माचा जो बंध आहे, हां, जन्मोजन्मीचा बंध, तर यातनं ते मुक्त होतात. हं. आणि मग काय होतं? अनामयम पदम गच्छन्ति. हं. अनामयम म्हणजे आमय म्हणजे विकार किंवा रोग, हां, या अर्थाने, किंवा त्रास. अनामयम म्हणजे जिथं कोणाचा त्रास नाहीये. असं त्याला म्हटलं जातं अनामयम. तर अशा पदाला ते प्राप्त पडतात जातात किंवा प्राप्त होतात की जिथं कोणाचा काही उपद्रव नाही, त्रास नाही, विकार नाही, असं ते अंतिम पद किंवा परमपद प्राप्त करतात. हं? म्हणजे ज्यालाच आपण विदेह विदेह मुक्ती म्हणतो, म्हणजे याच जन्मामध्ये. हां,
म्हणजे असे जे ज्ञाननिष्ठ आणि विद्वान असे जे पंडित आहेत ते कर्माच्या आसक्तीत कर्मसंगात न अडकता ती वासनाक्षय करून टाकतात आणि मग याच जन्मी त्यांना विदेहमुक्ती किंवा परमं पदम प्राप्त होतं. समजलं इथं? आणि इथं त्यामुळे ही बुद्धी कुठलीही नुसती योगाची बुद्धी नव्हे. तर इथे बुद्धियुक्ता याचा अर्थ आहे की चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीद्वारा जी ज्ञानबुद्धी तयार होते, ज्ञाननिष्ठा, ती ज्ञाननिष्ठा आणि विद्वान म्हणजे जाणणारा सगळं, अज्ञानी नाही. हां, तर असा जो ज्ञाननिष्ठा आणि विद्वान पुरुष तो असं सगळं परमपदम याच जन्मी प्राप्त करतो. आलं लक्षात? हो सर. हां हां. आता याचं आता हे आहे की पण मग ही ही ती बुद्धी कधी प्राप्त होईल? ती जी बुद्धियुक्ता बुद्धियोगात धनंजय वगैरे असं म्हटलेलं आहे ना आधीच्या श्लोकांमध्ये. तरी बुद्धी कशी प्राप्त होईल? आता बरेच इथे श्लोक आहेत ना, हे असे आहेत की कृष्णाला जणू कळतं की मी असं सांगतोय तर याचं समोर आपला शिष्य जो आहे अर्जुन, त्याच्या मनात आता काय शंका येऊ शकेल. तर लगेच तो त्या शंकेचं निराकरण बहुतेक वेळा कृष्ण स्वतःच करतोय. हम्म. कारण आता ती शंका येणार, मग ती बुद्धी आता तू म्हणतोयस की ती बुद्धी जर प्राप्त झाली तर मग ते असं असं होणार. पण ती बुद्धी प्राप्त कशी होणार? तर इथं त्यांनी सांगितलेलं आता 52व्या श्लोकात की यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तथा तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आता याचा आधी आपण अन्वय बघू. यदा म्हणजे जेव्हा किंवा ज्यावेळी ते बुद्धी, ते म्हणजे तव म्हणजे तुझी बुद्धी, ज्या वेळा तुझी बुद्धी मोह कलिलम, मोह कलिलम म्हणजे बघ, कलिल म्हणजे दलदल, हे मोहरूपी, हा, मोह आणि सगळा मोहरूपी ही जी दलदल आहे, व्यतितरिष्यती. व्यतितरिष्यती म्हणजे काय? तरणे म्हणजे पार करणे. व्यतीत वि अतितरिष्यती असे ती म्हणजे दोन उपसर्ग लावलेले आहे. वि म्हणजे विशेषत्वाने, अति म्हणजे खूप, आणि म्हणजे पूर्णपणे, तरिष्यती म्हणजे पार करेल, ओलांडून जाईल. हां, ज्याला आपण म्हणतो तरतो. तरतो म्हणजे काय? ओलांडून जातो, पार करणे. तर वि अतितरिष्यती अशी जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी अथांग महासागर जणू आहे, हा दलदली खूप मोठी आहे, पण याला जी जेव्हा पार करेल, हम्म, तो तेव्हा काय होणार आहे? श्रोतव्यस्य श्रुतस्य च निर्वेदम गंतासी. हम्म. आता इथं जेव्हा पूर्ण जातो, हा, मोह दलदल पार, मोहाची दलदल पार करणार म्हणजे काय? मोह पूर्ण जाईल. आता मोह का बरं जाईल? कारण आपण सिद्धी आणि असिद्धी याला आपण समतुल्य मानतोय. असा माणूस, त्यामुळे तो मोहाला तो आता मोहाकडेला आता पार करायला चाललाय. आणि त्यामुळे म्हणजे आता ती बुद्धी त्याची मोहाची दलदल पार करते. तेव्हा काय होईल? तदा, तदा म्हणजे तेव्हा, श्रोतव्यस्य, आता श्रोतव्य म्हणजे काय? जे ऐकण्यास योग्य, जे तुला ऐकण्यास योग्य वाटतं, आणि श्रुतस्य आणि जे तू ऐकलेलं आहे. हं. आता इथे श्रवण आणि म्हणजे ऐकलेलं आणि ऐकण्यास योग्य, तर हे परत एक ज्याला म्हणतात आपण रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे जसं आपण ज्ञानेंद्रियांनी आपण काही गोष्टी ऐकतो, बघतो, काही गोष्टी बघतो, नाही का? हां, तर काही काही गोष्टी आपण त्वचेने अनुभवतो, नाही का? तर असा सगळं ते तुला ज्ञानेंद्रियांनी जे काय काय तुला म्हणजे अध्यात्माच्या व्यतिरिक्त ज्या सगळ्या गोष्टी आज तुला समजावून घ्याव्याशा वाटतात, बघाव्याशा वाटतात, ऐकाव्याशा वाटतात, किंवा जे तुला वाटतं नाही नाही हे समजलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात या सगळ्या अविद्या ज्या आहेत की ज्याचा आध्यात्मिक किंवा आत्मोन्नतीसाठी किंवा आत्मज्ञानासाठी काहीही उपयोग नाही, यातनं तू वैराग्य प्राप्त करशील. आपोआपच ते तुझी अवस्था येईल की ज्या ज्या गोष्टींचा तुला आत्मिक आत्मबुद्धीसाठी किंवा
आत्मविचारासाठी उपयोग नाही, अशा अशा विषयी तुला वैराग्य वाटायला लागेल. समजलं? हा, म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याचं वैराग्य म्हणजे काय? विराग. हा, वैराग हा शब्द कशापासून आलेला आहे? विरागपासून. राग म्हणजे आसक्ती. राग हा दोन प्रकारचा असतो. एकतर एखाद्याविषयी खूप अट्रॅक्शन असतं, किंवा रिपल्शन म्हणजे विरक्ती, म्हणजे द्वेष पण असतो. बरोबर? आसक्ती पण वाईट किंवा द्वेष पण वाईट. दोन्हीचं मूळ जे आहे ते राग. त्याचं राग या शब्दाचा दोन्ही आहे. हा, म्हणजे जसं आकर्षण आणि मराठीत काय म्हणतात त्याला, रिपल्शनच ना, तसं. तर तसं जेव्हा तुला, तर या सगळ्या अविद्या ज्या आहेत त्याविषयी तुला नेहमी म्हणजे तिरस्कार नाही म्हणता येणार, पण त्यात तुला इंटरेस्ट वाटणार नाही. वैराग्य म्हणजे त्यांची घृणा नव्हे, तर त्यांच्याविषयी तुला काही वाटणार नाही अजिबात. त्या 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 गोष्टी कराव्याशा वाटणार नाहीत. मग ते जिभेने चांगले चांगले पदार्थ, किंवा चांगलं चांगलं संगीत, किंवा कुठलंही जे नुसतं भौतिक ज्या हे आहेत गोष्टी, त्याविषयी तुला वैराग्य वाटायला लागेल. हम्म. कारण तुला आता मोहच राहिला नाही. मोहाचं दलदल, मोह पार करणार म्हणजे काय? ज्या गोष्टी तुला मोहित करत होत्या आतापर्यंत, त्या आता तुला करू शकणार नाही. म्हणजे त्याविषयी तुला आता अट्रॅक्शन वाटणार. आणि असं निरीच्छ म्हणता येईल का? निरीच्छ. निरीच्छ पण होऊ शकतं. म्हणजे कारण इच्छा म्हणजे इच्छा, राग म्हणजेच इच्छा किंवा स्पृहा. तर ते दोन्ही जे आहेत ते सगळं म्हणजे थोडेफार समानार्थीच शब्द आहे. राग, इच्छा, स्पृहा हे सगळं. तर याविषयी, किंवा आशा, तृष्णा, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तर याविषयी तुला आता म्हणजे तू डिटॅच होशील असं. विरक्ती. विरक्ती. विरक्ती हा विरक्ती. शब्द, हं. विराग या शब्दापासूनच, वैराग्य, विरक्ती, हे सगळं विराग या शब्दापासून झालेले शब्द आहेत. म्हणजेच वैराग्य. तर अनासक्त. अनासक्त. हं, हं, अनासक्ती, बरोबर, अनासक्ती. हं, हं, हं. अनासक्ती. अनासक्ती. हा हा. पण फक्त एवढंच आहे की आसक्ती हा एक रागाचा, किंवा रागाचा एक भाग असते आसक्ती, आणि दुसरी बाजू असते द्वेष. हा, तर आसक्ती पण जाईल तुझी, आणि द्वेष पण जाईल. म्हणजे जी घृणा म्हणतो ना आपण, घृणा किंवा तिरस्कार, तो पण जाईल. म्हणजे जसं तुला खूप काही अट्रॅक्शन वाटणार नाही, तेव्हा काही गोष्टींची जी आपल्या मनाला जी घृणा असते किंवा तिरस्कार असतो ना, तो पण जाईल. वैराग्य माणसाचं नुसतंच आसक्ती जाते असं नाही, त्याचा जो तिरस्कार किंवा जी घृणा असते ना, ते पण जातं. दोन्ही गोष्टी, तेव्हा त्याला वैराग्य म्हणतात. समजलं? म्हणजे कशाचंच काहीच वाटत नाही त्याला. काहीच वाटत नाही, बरोबर. हा, ज्याला दुसरा शब्द आहे अध्यात्मामध्ये उदासीन. उदासीन म्हणजे आपण मराठीत हा, उदासीन म्हणजे आपल्याला वाटतं उदासीन म्हणजे असा खिन्न, हा. किंवा असा नाही. डाऊन. तर डाऊन नाही, उद आसीन. उद आसीन म्हणजे तो असा उंच पर्वतावर बसला, म्हणजे दुरून बघत राहणारा असं. म्हणजे तो स्वतः कशात हं, इन्व्हॉल्व्ह होत नाही. चांगलं असो वाईट असो हं, कशातही त्याला फरक पडत नाही, त्याला म्हटलं जातं उदासीन असं. हं. असं. तर उदासीन आणि वैराग्य हे जवळपास दोन्ही सारखेच शब्द आहेत. हम्म. आता ठीक आहे, तर म्हणजे आता ही तुला बुद्धी प्राप्त करण्याची पहिली पायरी कुठली? तर एक म्हणजे मोह, किंवा मोहातून, मोहाच्या पलीकडे जाऊन तुला आधी वैराग्य तुझ्या अंगी बाणेल. हा म्यूट कुठे होता? न्यूट्रल. हा, न्यूट्रल पण म्हणता येईल असं. हं? तर हे झालं एक. आता अजून एक आहे, म्हणजे पूर्ण एवढंच नाही, फक्त वैराग्य नाही. कारण ज्यांनी अध्यात्माचा अभ्यास केलेला आहे त्यांना माहीत असेल, साधन चतुष्टयामध्ये काय येतं? हं, एक तर नित्यानित्य विवेक, म्हणजे नित्य काय अनित्य काय याचा विवेक असणं, वैराग्य, शमदमादी संपत्ती, आणि मुमुक्षुता. तर इथं वैराग्य झालं. हं, आता अजून एक आहे दुसरं, ते बघूया. 53वा श्लोक. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्
तदा योगमवाप्स्यसि. हा, तर आता कर्मयोग तू करायला लागलाय, पण लगेच तू कर्मयोग म्हणजे तू आता समत्व म्हणजे योग कर्मसु कौशलम किंवा समत्वम योग उच्यते, तर तू कर्मयोगी झालेला आहेस. पण कर्मयोगी जरी झाला तरी तुला ती ज्ञाननिष्ठा प्राप्त होईल का? हम्म. तर आता ती ज्ञाननिष्ठा, तर ते आता त्याचं ते कधी प्राप्त होईल ते आता सांगता येते. हम्म. याच्यामध्ये याचा अन्वय बघूया आपण. यदा, यदा म्हणजे परत जेव्हा, ते म्हणजे तव श्रुती विप्रतिपन्ना बुद्धी. श्रुती, श्रुती म्हणजे ऐकलेलं, आणि त्या जे काय तू ऐकत असतो किंवा ऐकत असतो, बघत असतो, अनुभव येत असतो, जिभेने म्हणा, त्वचेने म्हणा, या सगळ्या गोष्टींचा, तर आणि त्यांनी तुझी बुद्धी नेहमी सतत चंचल होत असते. बरोबर. चांगलं काही गाणं ऐकलं की आपण म्हणजे किंवा चांगली बातमी ऐकली की आपल्याला उचंबायला होतं, वाईट बातमी ऐकली की आपण आपला मूड म्हणजे खराब होतो. हम्म. चांगला स्पर्श लागला की आपण आनंदित होतो, खरखरीत लागलं की आपल्याला ते टोचल्यासारखं वाटतं. असं सगळं जे म्हणजे बुद्धी आपली सतत या ज्ञानेंद्रिय जी आपल्याला सिग्नल्स देत असतात, त्यांनी आपली बुद्धी सतत चंचल फिरत असते. तर ती निश्चला समाधौ, निश्चल म्हणजे अगदी म्हणजे स्थिर, न हलणारी, हा, अशी जेव्हा जी आपली चंचल बुद्धी स्थिर समाधौ. आता इथं समाधौ म्हणजे काय? आधी आपण समाधू याचा अर्थ बघितला होता अंतःकरण. बरोबर. इथं समाधूचा अर्थ आहे आत्मा. हं. ती जेव्हा आत्म्यामध्ये, म्हणजे आपला जो आत्मा जो आपण अविनाशी आहे वगैरे जो म्हणतो ना, तो त्या आत्म्यामध्ये सम अधौ. सम अधौ म्हणजे काय? ज्याचं अध्ययन करायला पाहिजे किंवा ज्याच्यामध्ये बुद्धी सतत लागायला पाहिजे, असा जो आहे तो आत्मा, तर समाधू. तर समाधी शब्दाचा खरा अर्थ तो आहे. समाधी योग ज्याला म्हणतात ना, तो समाधी योग हा आहे की जिथं बुद्धी ही आत्म्यामध्ये स्थिर असते, अंतर्मुखी. तर समाधौच अचला स्थास्यती, म्हणजे ती बुद्धी स्थिर होईल आणि ती समाधौ म्हणजे आत्म्यामध्ये अचलपणे, अत्यंत स्थिरपणे स्थास्यती म्हणजे स्थिर राहील, कुठे हलणार नाही, कोणी त्याला हलवू तर शकणार तर तुमचा आवाज बारीक झाला. आवाज एकदम नाही. हो सर, मधनच कमी जास्त होतोय आवाज. हो, परत कमी जास्त होतोय. आता ऐकायलाच येत नाहीये. हॅलो, ऐकू येत आहे? हॅलो, ऐकायलाच येत नाहीये, आता नाही येत. ऐकू नाही येते आवाज. ठीक आहे. हो, ऐकू नाही येते. आता ऐकू येते बरोबर? नाही सर, नाही नाही सर. आता ऐकू नाही येते? येते सर. हो. सर अजिबातच येत नाही ऐकू. नाही सर, नाही येत आहे. एक मिनिट, हा, काहीतरी मला वाटतं माझ्या सिग्नलचा प्रॉब्लेम. आता ऐकू येते का? ऐकू येत आहे का आता? हॅलो, आता बाकीच्यांनी म्यूट करा. पल्लवी ताई, आता ऐकू येत आहे का? सर नाही ऐकू येत आहे अजिबात. नाही नाही नाही, सर, नाही येत. बाकीच्यांना सगळ्यांना म्यूट नाही करा येत. सर. आता ऐकू येत आहे? नाही अगदी सर. बारीक नाही. आवाज येतोय. खूप खूपच लांबून बारीक. नाही बारीक आहे, ऐकत. अगदी लांब आल्यासारखा काहीच ऐकायला येत खूप नाहीये. खूप क्षीण आहे आवाज. काय झालं कळत नाही एकदम. आता ऐकू येत आहे का? हॅलो, नाही नाही, खूप खोल येतोय. नाही नाही. एकदम काय झालं कळत नाहीये. सिग्नलचा काय प्रॉब्लेम आहे, काय काय माहिती. आता एखाद्या वेळेस येत असेल. काहीच येत नाही. हा, आवाज नाही येत अजून. नाही. नाही, सरांच्या नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे.
काय ते तर ते प्रॉब्लेम दुसरा नेटवर्क करतायत सिलेक्ट पण ते होत नाहीये बहुतेक. होत नाहीये ते. आता ऐकू येते? नाही सर, नाही सर. क्षीण येत आहे, अगदी क्षीण. कळत नाही. हा, आता आहे बरोबर की नाही अजून? नाही सर, नाही सर. नाही सर. नाही सर. काय करायचं मग? थांबूया का आपण? सर सर परत लॉग आउट करून लॉग इन करता काय बघा. नाही, नेटचा प्रॉब्लेम नाही वाटत आहे सरांचा, कारण स्क्रीन व्यवस्थित शेअर झालेला आहे. म्हणजे बहुधा 5G त्यांच्या आहे. माईकच्या ह्याला प्रॉब्लेम असावा. तर ते सर एकदा सेटिंग बघता का, माईकच्या ह्याचं सेटिंग? नाही, मी तर कारण लेफ्ट होऊन स्क्रीन जॉईन व्यवस्थित मध्ये शेअर परत आहे. एकदा एकदा बाहेर पडून परत यायचं लेफ्ट होऊन. कदाचित ऑडिओच्या सेटिंगचा प्रॉब्लेम. आता मी माईक काढला, आता तर यायला पाहिजे. नाही येत आहे अजूनही. मी एक काम करतो, मी स्वतः फक्त मी लॉग आउट होतो, हा, आणि मग परत हे करतो. ठीक आहे? सर बोला काहीतरी. मी बोलतोय ना. नाही येत आहे पण मग ऐकू. अच्छा, एक मिनिट. मी कुठेतरी लांबून आल्यासारखं. मी परत हम्म. करतो. हो चालेल.